तर आज बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 1 सेट्स त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 बघणार. बघ क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय म्हटलंय, इफ A set of A B C D E and B is a set of C D E F and C is a set of D B D is a set of A E. आता याच्यात आपल्याला काय सांगितलं की याला सेट दिलेला आहे. सेट A मध्ये A B C D E दिलेला आहे, B मध्ये आपल्याला C D E आणि F दिलेला आहे, सेट C मध्ये आपल्याला B आणि D दिलेला आहे आणि सेट D मध्ये आपल्याला A आणि E दिलेला आहे. आता आपल्याला म्हटलंय की देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आता इथे बघा आपल्याला काय सांगितलंय, तर सी म्हटलेलं आहे आपल्याला. ओके, सी हा सेट ऑफ बी म्हटलेला आहे आपल्याला. काय सांगितलेलं आपल्याला की इथे जे ए बी सी आणि डी आपल्याला दिलेले आहेत, तर आपल्याला इथे विचारलंय की सी मधले या बी मध्ये प्रेझेंट आहेत का. सी मध्ये काय काय दिले, तर आपल्याला सी सेट मध्ये बघा काय काय आहे, तर सी मध्ये आपल्याला बी आणि डी दिलेला आहे. ओके, बी आणि डी घेतलाय. आता सेट बी मध्ये बघा काय काय आहे, तर आपल्याला सी डी ई आणि एफ दिलेला आहे. ओके, तर सी डी ई आणि एफ ओके सेट बी मधला, याच्यात आपल्याला डी दिलेला आहे बट याच्यात आपल्याला बी दिलेला नाही, म्हणून आपण याला काय म्हणणार, तर हे स्टेटमेंट आहे फॉल्स. का, तर ऑल एलिमेंट ऑफ सी आर नॉट प्रेझेंट इन बी. आपल्याला काय म्हटलं की सगळं प्रेझेंट पाहिजे, बट इथे तर काय ऑप्शन आपला, तर याच्यात आपला बी नाही आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं, तर फॉल्स आहे. सेकंड बघा, ए सेट ऑफ डी म्हटलेलं आहे. बघा ए मध्ये कोणकोणते प्रेझेंट आहेत, तर ए बी सी डी आणि ई. ओके, ए बी सी डी आहे. डी मध्ये बघा ए आणि ई आहे, याच्यात काय आहे, तर आपला ए प्रेझेंट आहे आणि ई सुद्धा याच्यात काय आहे, तर आपला, बट बाकीच्या याच्यात नाही आहेत, आपल्याला डी मध्ये प्रेझेंट नाही आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं, तर ऑल एलिमेंट ऑफ ए आर नॉट प्रेझेंट इन डी म्हटलं. थर्ड आपला डी आणि बी मध्ये बघायचा कोणकोणते प्रेझेंट आहे, आपल्याला ए आणि ई प्रेझेंट आहे आणि बी मध्ये पाहिजे आपल्याला सी डी ई आणि एफ. मध्ये आपल्याला ए आणि ई दिसत आहे, बट याच्यात काय, तर आपला ईज प्रेझेंट आहे, म्हणजे हा सुद्धा काय होणार, तर आपला डी आर नॉट प्रेझेंट इन बी, कारण की याच्यात एवढे मोठे एलिमेंट्स आहे आणि याच्यात फक्त दोनच आहेत, त्यातला फक्त याच्यात एकच प्रेझेंट आहे आपला. फोर्थ बघा, डी आणि ए मध्ये बघायचं आपल्याला. डी मध्ये काय सांगितलं आपल्याला, ए आणि ई प्रेझेंट पाहिजे आणि ए मध्ये ए आहे, बी आहे, सी डी आणि पाहिजे आहे, नंतर ई प्रेझेंट पाहिजे आहे. ओके, म्हणजे आपले हे दोन्ही सुद्धा कशात, तर ए मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, ट्रू. ऑल द एलिमेंट ऑफ डी आर प्रेझेंट इन. फिफ्थ बघा, बी मध्ये काय दिलं आहे आपल्याला, सी डी ई आणि एफ आणि ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे ए बी सी आणि डी. आता बी मधले सर्व ए मध्ये प्रेझेंट पाहिजे म्हणते. इथे आपला सी आहे, परत डी आहे, डी आहे, ई आहे, ई आहे, एफ आहे, एफ नाही आहे, म्हणजे याच्यात प्रेझेंट नाही आहे, म्हणून आपण याला फॉल्स म्हणणार आहे. लास्ट आहे आपला सी डी आणि बी मध्ये. आता ए मध्ये काय काय प्रेझेंट आहे, ए बी सी डी आणि ई आहे, आपल्याला बी आणि डीच पाहिजे, तर याच्यात बी सुद्धा आहे आणि डी सुद्धा आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, ट्रू म्हणणार आहे. बघा, टेक अ सेट ऑफ अ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 अ युनिव्हर्सल सेट अँड शो अ सेट एक्स अँड वाय युझिंग अ व्हेन डायग्राम. ओके, आपल्याला नॅचरल नंबरचा सेट घ्यायचा 1 to 20 पर्यंतचा, कशात, तर एक्स मध्ये घ्यायचा आहे अँड वाय युझिंग अ व्हेन डायग्राम. आपल्याला डायग्रामचा यूज करून ते आन्सर द्यायचे. आता म्हटलं एक्स इक्वल टू अ सेट ऑफ एक्स अँड बिलॉंग्स टू द एन म्हणजे नॅचरल नंबर्स अँड 7. आपल्याला 7 पेक्षा जास्त नंबर्स घ्यायचे, कशात प्रेझेंट पाहिजे, तर एक्स मध्ये म्हणजे नॅचरल नंबर्स आणि 15च्या समोर. वाय मध्ये आपल्याला म्हटलंय की वाय बिलॉंग्स टू द एन अँड वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. याच्यात आपल्याला सेकंड सेट मध्ये प्राईम नंबर्स पाहिजे 1 to 20 पर्यंतचे. फर्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर इथे काय घेतलं आपण, तर यू इक्वल टू 1 2 3 4. आता हे नॅचरल नंबर्स घेतले आपण कुठपर्यंत, तर आपल्याला 1 to 20 पर्यंत म्हटले होते. ओके, आता नॅचरल नंबर फ्रॉम 7 आणि 15च्या मागातलं. ठीक आहे, म्हणजे 7 नंतरचे किती आले, तर आपले 8 9 10 11 12 13 आणि 14. 7च्या नंतरचे आणि 15च्या आधीचे हे आपण इथे आधी लिहून घेणार. आता आपल्याला सांगितलं की यांनी व्हेन डायग्राम करून आपल्याला तिथे पुट करायचे व्हॅल्यू. पुट घेतला आपण व्हेन डायग्राम मध्ये, आपल्याला आधी आपण एक स्क्वेअर बॉक्स तयार करणार आहे. ठीक आहे, आता यात आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या, तर आपण बघा कोणकोणत्या याच्यात व्हॅल्यू, यू मध्ये आपण कोणत्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे, तर 1 to 20 पर्यंतचा जो आपला हा पूर्ण बघा 1 2 3 4. ओके, आता एक्स मध्ये आपल्याला म्हटलं 7 पर्यंत आपण कुठपर्यंत घेतलं, तर बाहेर घेतलेल्या व्हॅल्यू
यू सेटमध्ये घेतल्या होत्या. आता आपण एक्स सेटमधले बघणार आहे काय 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 व्हॅल्यू असतात दिलेल्या. ठीक आहे, बघा आता 7 नंतरच्या म्हणजे 7 नंतरच्या आपल्याला 8, 9, 10 ओके 11, 12, 13 आणि 14 ह्या व्हॅल्यूज होत्या आपल्या. ह्या कशात घेतल्या आपण तर सेट एक्स मध्ये घेतल्या. चला आता सेट यू मधल्या आपल्या कोणकोणत्या तर बाकी उरलेल्या व्हॅल्यू आपण त्यात टाकणार आहे. जसे की 14 पर्यंत घेतलं होतं, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 हे काय झालं तर आपला सेट कम्प्लीट झाला. आता आपल्याला प्राईम नंबर सांगितले यांनी 1 to 20 पर्यंतच्या. ठीक आहे, तर आपण यू सेट मध्ये घेतलाय 1, 2, 3, 4 अप टू 20 पर्यंतच्या. ओके, यू आपला बाहेर झाला. आणि वाय सेट मध्ये घेतला आपण प्राईम नंबर्स 1 to 20 मधले. आता प्राईम नंबर्स 1 to 20 मध्ये किती येतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ओके, मग वायचा व्हॅल्यू काय घेतली आपण तर हा झाला आपला यू म्हणजे याच्यात सर्व 1 to 20 नंबर्स येतील. आणि आपला जो वाय आहे ज्याच्यात प्राईम नंबर्स आपण लिहिले हे सर्व प्राईम नंबर्स आपले याच्या आतमध्ये येतील. ओके, यू अ सेट ऑफ 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 and 12 and P is a set of 1, 3, 7 and 10. Then first show the set of U, P and P by a Venn diagram. ओके, आपल्याला हे पूर्ण काय तर आपल्याला एक व्हेन डायग्राम दाखवतो. त्यात आपल्याला व्हेरीफाय अ P ॲज इक्वल टू P. ठीक आहे, बघा काय करणार आपण इथे तर आपल्याला दिलेलं आहे यू ची काय दिलं आहे तर 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 to 12. नंतर P 1, 3, 7 and 10. नंतर दिलेलं आहे P डॅश 2, 8, 9, 11 आणि 12. आता याला व्हेन डायग्राम मध्ये आपल्याला ऑलरेडी यूज करायचं. ठीक आहे, आधी काय घेतलं आपण यू ची व्हॅल्यू. ओके, यूच्या सर्व व्हॅल्यू आपल्या बाहेर घेतल्या आपण याच्यातल्या. सेट आपला यू आहे याच्या आतमधले कोणकोणते आहे तर फर्स्ट आपण घेतलेले पी डॅश ची व्हॅल्यू बघा काय काय तर पी डॅश मध्ये 2, 8, 9, 11 आणि 12. ओके, आणि पी मध्ये जो आपला ब्रॅकेट आहे त्याच्यात कोणकोणते व्हॅल्यू घेतले आपण तर 1, 3, 7, 10. ओके, ह्या व्हॅल्यू आपण याच्यात पुट केलेल्या आहे. सेकंड बघा यू मध्ये आपल्याला 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हटलं. क्वेश्चन नंबर 5 बघा, write the subset a relation between the set of P is the set of all resident in Pune and M is the set of all resident in Madhya Pradesh, I is the set of all resident in Indore and B is the set of the resident in India and H is the set of all resident in Maharashtra. ओके, आता आपल्याला इथं तेच सांगायचं की कोण कोणत्या याच्यात राहत. ओके, म्हणजे सेट आहे नाही आहे. ओके, फर्स्ट आपला A is the set of all resident in Pune. मग काय येणार तर द रेसिडेंट ऑफ पुणे आपला द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. आता पुणे हे महाराष्ट्र, महाराष्ट्र आपला इंडियात येतो. फर्स्ट काय द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र, रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, पहिले तो इंडियामध्ये येतो महाराष्ट्र, महाराष्ट्र होतो आपला पुणे. म्हणजे काय येणार तर पी हा सेट कशाचा आहे तर आपला बी चा आहे, ऑल रेसिडेंट इन इंडिया. बी मध्ये काय म्हटलं आपल्याला एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. ओके, द प्रेसिडेंट ऑफ पुणे आर बी मध्ये काय द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ना पुणे आपला. ठीक आहे, म्हणजे काय येणार आपला पी अँड एच काय तर पी चे सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे म्हटलंय आणि एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. ऑफ मध्य प्रदेश आर रेसिडेंट ऑफ इंडिया. मध्य प्रदेश कुठे आहे तर आपल्या इंडियामध्ये, म्हणून एम ऑल सेट ऑफ रेसिडेंट इन मध्य प्रदेश आणि घेतला आपण त्यातला बी रेसिडेंट ऑफ इंडिया. डी रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणून काय घेतलं तर आय आणि बी घेतलेला आहे कारण इंदोर हा इंडियात आहे. द रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट इन मध्य प्रदेश आय अँड एम. काय म्हणणार तर आय मध्ये रेसिडेंट ऑफ इंडिया म्हटलेला आहे आणि एम इज द सेट ऑफ मध्य प्रदेश. द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर प्रेझेंट ऑफ इंडिया आहे प्रेझेंट आपल्या याच्यात, म्हणून आपण एच आणि बी घेतलेला आहे. महाराष्ट्र प्रेझेंट कसं आहे तर इंडियामध्ये. विच सेट कॅन बी अ युनिव्हर्सल सेट फॉर अबव सेट्स. आता सगळ्याला लागू होणारा म्हणजे युनिव्हर्सल सेट कोणता आहे तर आपला द रेसिडेंट ऑफ पुणे, मध्य प्रदेश, इंदोर अँड महाराष्ट्र आर ऑल द रेसिडेंट ऑफ इंडिया. हे सर्व सेट काय तर आपल्या एकाच म्हणजे इंडियामध्ये प्रॉपर येतात. बी कॅन बी युनिव्हर्सल सेट ऑफ द अबव सेट्स, म्हणजे हा जो आपला कोणता होता तर रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे बी सेट हा पूर्ण काय तर आपल्या याच्याला लागू होऊ शकतो. 6 बघा, विच सेट ऑफ अ नंबर कुड बी अ युनिव्हर्सल सेट फॉर द सेट ऑफ गिवन बिलो. ए इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. ठीक आहे, काय म्हटलंय
ए इज अ सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजे ए इक्वल टू काय मल्टिपल्स म्हणजे 5चं बेसिकली टेबल्स. ओके. नंतर बी मध्ये म्हटलंय सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 सेम 7चं. नंतर सी मध्ये सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजे 12चा आपला पूर्ण टेबल. नाउ सेट ऑफ अ नॅचरल नंबर अँड होल नंबर इंटिजर्स अँड रॅशनल नंबर आर फॉलो. आता एन म्हणजे नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, डब्ल्यू म्हणजे होल नंबर 0 पासून स्टार्ट होते, आय म्हणजे इंटिजर्स जे मायनस प्लस आणि आपल्या इंटिजर्स. ओके. ओरिजिन नंबर राहत त्याचा. ओके. सेकंड पी इज द सेट ऑफ द इंटिजर विच आर मल्टिपल ऑफ 4. आता पी व सेट ऑफ इंटिजर म्हणतात मल्टिपल्स ऑफ 4चा, तर 4चा टेबल आपला ऑलरेडी. टी इज द सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स, set of all even square number by 22, 42 and let all the student of a class in a universal set and let as A is let set A be a student who secure 50% more marks in the maths, then write the complete of a set of A. आता U हा युनिव्हर्सल सेट म्हटलं आपल्याला ऑल द स्टुडंट ऑफ क्लास. मग काय घेतलं आपण तर A म्हटलं आपल्याला सेट द स्टुडंट हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स म्हटलं. आणि ए डॅश घेतलं आपण तर स्टुडंट हू लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. हा झाला आपला सेट टायर.